पंचशील सेवाभावी संस्था वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती थाटामाटा साजरी करण्यात आली। 14 एप्रिल रोजी भव्य मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणूक मध्ये क्षेत्रातील सर्व पुरुष महिला लहान मुले त्यांनी सहभाग घेतला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जय घोष करत वातावरण प्रसन्न झाली। 15 तारीख रोजी भव्य लाईव्ह ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले। भीमगीते व डान्स कार्यक्रमाचे आकर्षण होते। आयोजक पंचशील सेवाभावी संस्था, अध्यक्ष अशोक पगारे, हणमंत कणवालू, उपाध्यक्ष अशोक रणपिसे, जगन वंजारे, तातोबा कांबले, भीमराव कांबले, हिरामण बनसोडे, रमेश अजनीकर समाजसेवी, राजेश सालवे, संतोष पवार, दीपक खरे, किरण खैरे, विवेक पाल, चंद्रभान पाल, सिकंदर आढ़ाव, राहुल सूर्यवंशी आदि कार्यकर्ते उपस्थित होते। इस भ्रष्टाचारी दुनिया में किसी के पेट से सांप निकला है। इस भ्रष्टाचारी दुनिया में किसी के पेट से सांप निकला है तो किसी के पेट से पाप निकला है। लेकिन बीमाई ऐसी माँ थी यारा जिसकी कोख से बापों का बाप निकला है। भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती निमित्त मी समस्त देशाला भरपूर शुभेच्छा देतो आणि मनपूर्वक त्यांचे आभार व्यक्त करतो की आज ज्या संविधानामुळे बाबासाहेबांमुळे जो का कायदा चाललेला आहे तो सदैव चालेल आणि परत एकदा शुभेच्छा देतो असती त्यांना बोलता। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती 135वी जयंती निमित्त सर्व बहुजन बांधवांना आणि तसेच ही गौरवाची गोष्ट आहे की चौकात नगरात नाही आणि देशातही नाही पूर्ण जगात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती खूप उत्साहाने साजरी होते। कारण त्यांचे विचार त्या देशापर्यंत पोहोचलेले आहेत, त्या बाहेरच्या देशापर्यंत पोहोचलेले आहेत आणि आपल्या इथे थोडे ते कुजलेल्या परिस्थितीत आहेत, पण तरी खूप आनंदाने आणि उत्साहाने जे जिवंत आहे स्वतःमध्ये ज्यांची कुवत आहे त्या पद्धतीने ते सगळे आपली जयंती खूप चांगल्या पद्धतीने साकार करत आहेत आणि असेच पुढे करत राहतील। मी माझ्या परिवारातर्फे शुभेच्छा सगळ्यांना जयंतीच्या शुभेच्छा देतो। जय भीम, नमो बुद्धाय। वंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती संपूर्ण देशामध्ये नव्हे तर जगामध्ये मोठ्या उत्साहात आणि आनंदामध्ये बाबासाहेबांची जयंती ही संपन्न करण्यात येते। अवघ्या 65 वर्षाचं आयुष्य लाभलेल्या या महामानवाने समस्त मानव जातीलाच नव्हे तर जगाला सुद्धा वैचारिक क्रांतीच्या माध्यमातून वेळ लावावं अशी डॉक्टर बाबासाहेबांची जयंती आज संपूर्ण जगभर मोठ्या उत्साहाने संपन्न अशा वातावरणामध्ये बाबासाहेबांची जयंती हे मोठ्या उत्साहात होत आहे। या पाठीमागचं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे 14 एप्रिलची जयंती 135वी माझ्यातर्फे माझ्या परिवारातर्फे शुभेच्छा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती अख्ख्या जगभरात मोठ्या उत्साहाने साजरी होत आहे।
आणि आज ज्यांनी 32 डिग्र्या घेऊन अख्ख्या दलित समाजाला व सर्व स्त्रियांना सुद्धा मानाचं स्थान दिलेलं आहे, अशा महामानवाला माझी मानवंदना व माझ्या परिवाराकडनं त्यांना सर्व जगातील सर्व रहिवाशांना माझ्या शुभेच्छा. जय भीम, जय भारत. आज आपण पूर्ण देशात नाही तर जगामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती पूर्ण जगभर साजरी होत असताना आज या ठिकाणी एकतानगर या ठिकाणी पंचशील सेवाभावी संस्था यांच्या माध्यमातून आपण इथे एक भव्य दिव्य असं कार्यक्रमाचं आयोजन आदरणीय अशोकजी पगारे पवार साहेब आहेत, साळवे साहेब आणि हनुमंत कनवाळे साहेब या सर्वांनी अत्यंत मेहनतीने हा कार्यक्रम घेण्याचं श्रेय अतिशय चांगल्या पद्धतीने यशस्वी करण्यासाठी त्यांनी पुरेपूर घेतलेला आहे. तर मी त्यांना प्रथम शुभेच्छा देतो. आणि एकंदरीत पाहिलं जगाचं वातावरण बघितलं, भारताचं वातावरण बघितलं की बाबासाहेबांचं जे घटना आहे ते घटनाच्या माध्यमातून अनेक तर्क वितर्क केले जातात. तर मला असं म्हणायचं या जयंतीच्या उद्देशाने की पूर्ण जगाला दाखवून दिलेल्या बाबासाहेबांनी 32 डिग्र्या घेऊन या विद्वानाच्या पंक्तीत बाबासाहेबांचं एवढं मोठं नाव आहे ते कधी मी एक आंबेडकरी अनुयायी हे कधी हे असा जो त्यांचा जो हे आहे मानस आहे तो कधी आम्ही डोळू देणार नाही. आणि एकंदरीत सांगतो की बाबासाहेबांचं नाव हे पूर्ण जगात झालेलं आहे. त्याला पूर्ण वेगवेगळ्या संघटनांनी त्यांना विचित्र असं उद्देश करतात. तरी मी या 135व्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडी चारकोप तालुक्याच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो आणि ते थांबतो. जय भीम. दबे कुचले शोषित वंचित समाज को जिनके विचारों से ही इतनी हिम्मत और ताकत मिलती है, ऐसे महान व्यक्तित्व के धनी डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी की 135वीं जयंती पर सभी देशवासियों को हार्दिक शुभकामनाएं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर